मी आता सहन करू शकत नाही, मला बी माझं आयुष्य जगायचंय ना. प्रत्येक वेळेस मला तुमच्या भैयाचं आणि वहिनीचं ऐकावं लागतंय. घर मोठं असू ना तर लहान, मला माझं घर पाहिजे. आता याच्यानंतर मी कधीच काय ऐकून घेणार नाही. अहो, मला आता बोललेलं सहन होत नाही. तुमच्या लहान भावासोबत आणि त्याच्या बायकोसोबत आता मी काही राहत नाही. हे घराची वाटणी करून आपला हिस्सा घ्या ना, आपण नवीन घर घेऊ, तिकडे राहू. नाहीतर आपलं आयुष्य इथं कधी सुखा जाणार नाही. भैया हा राहुल. भैया सकाळपासून रेखानं परिश्रम केलंय घराच्या वाटण्या करायच्या म्हणून. मला काहीच कळना काय करावं म्हणून. हा राहुल, तुपली वहिनी पण हेच म्हणत होती. तिला बी तिचं स्वतःचं घर पाहिजे. काय करावं भैया? तू आज जेवण केलंस? नाही नाही भैया. नाही नाही भैया, हे तुमचं जेवण आहे, तुम्ही खा. जे मपलंय ना ते तुपलंय. मला नाही वाटत एवढं तुला आता खाऊ घातलं म्हणून रेखा काही म्हणेन म्हणून. चल जाऊ आपण पाणीपुरी खायला बाहेर. चला भैया.